नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कायदेपंडित लॉ अकॅडमीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी प्राध्यापक आनंद बोकेफोडे. आज आपणाला LLB प्रथम वर्ष, LLB फर्स्ट इयर यामधील सब्जेक्ट आहे कॉन्स्टिट्युशनल लॉ फर्स्ट. यामधील सिलेबसमधील मॉडेल नंबर 5 संदर्भात माहिती देणार आहे. मॉडेल नंबर 5 संदर्भात माहिती देणार आहे. तर चला पाहूया. मॉडेल नंबर 5, राईट टू फ्रीडम. राईट टू फ्रीडम आर्टिकल 20 ते 22. आर्टिकल 20 ते 22 राईट टू फ्रीडम, स्वातंत्र्याचा अधिकार. आणि यामध्ये कलम 20 ते कलम 22 ह्या कलमांचा समावेश होतो. राईट टू फ्रीडम. मग हे कुठले फ्रीडम्स आहेत, कुठले स्वातंत्र्य आहेत, हे आपण एक एक पाहूया. नंबर 1 आहे पहा, प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्सेस. की इथे प्रोटेक्शन दिलेलं आहे, इथे संरक्षण दिलेलं आहे की जे कन्व्हिक्शन होतात, दोषी धरतात गुन्ह्यांकरता, त्या संदर्भात इथे प्रोटेक्शन दिलेलं आहे. आणि त्या संदर्भात 3 पॉईंट सांगितलेले आहेत ABC, की त्याप्रमाणे हे प्रोटेक्शन दिलेलं आहे. तर प्रोटेक्शन आहे पहा, एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, गॅरंटी अगेन्स्ट डबल जिओपार्डी आणि प्रिव्हिलेजेस अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन. तर याचं थोडक्यात अर्थ पाहूया आपण. एक्स पोस्ट फॅक्टो लॉ की गुन्हा घडते वेळेस त्या गुन्ह्याला किती शिक्षा होती त्याप्रमाणे शिक्षा देण्यात यावी. जर गुन्हा घडला असेल, ट्रायल चालू असेल आणि नंतर होऊन त्या गुन्ह्याला जर पनिशमेंट वाढ करण्यात आली असेल, तर ती वाढ झालेली पनिशमेंट त्या गुन्ह्याकरता देण्यात येणार नाही. म्हणजेच थोडक्यात त्या अमेंडमेंटचा, त्या शिक्षेमध्ये झालेल्या वाढीचा, अमेंडमेंटचा हा प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट देता येणार, रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट देता येणार नाही. त्यानंतर आहे पहा, डबल जिओपार्डी मीन्स म्हणजेच नो मॅन शाल बी ट्राईड अँड कन्व्हिक्टेड ट्वाईस डबल फॉर सेम ऑफेन्स. कुठल्याही व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी दोनदा प्रॉसिक्यूट करता येणार नाही आणि दोनदा पनिशमेंट देता येणार नाही. म्हणजेच प्रोटेक्शन अगेन्स्ट डबल जिओपार्डी. नंतर आहे नंबर 3, प्रिव्हिलेजेस अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन. सेल्फ इन्क्रिमिनेशनचा अर्थ आहे कुठल्याही आरोपीला त्याच्याच विरोधात, स्वतःच्या विरोधात पुरावे देण्याकरता कंपल्शन करता येणार नाही. म्हणजेच प्रिव्हिलेजेस अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन. त्यानंतर आहे पुढचा पॉईंट, प्रोटेक्शन ऑफ राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. त्याच्यानंतर आहे पहा, आर्टिकल 21, नो मॅन शाल बी डिप्राइव्ह हिज पर्सनल लाईफ अँड लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. आर्टिकल 21 ऑफ कॉन्स्टिट्यूशन. कुठल्याही व्यक्तीचा जीवन जगण्याचा अधिकार काढून घेता येणार नाही, त्याची वैयक्तिक स्वातंत्र्य काढून घेता येणार नाही, परंतु घेता येईल एक्सेप्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. तिथे कायद्याप्रमाणे एक प्रोसिजर इस्टॅब्लिश केली असेल आणि त्या प्रोसिजरप्रमाणे त्याचं लाईफ काढून घेता येईल, त्याच्या लिबर्टीज काढून घेता येईल. आणि त्या संदर्भात काही लँडमार्क केस लॉज आहेत की त्या लँड लॉस केस इथे आपल्याला अभ्यासायच्या आहेत. एक आहे AK गोपालन केस, 2 नंबर आहे मनेका गांधी केस. त्यानंतर आहे पहा, रिलेशनशिप बिटवीन आर्टिकल 14, 19 आणि 21, की ह्या 3 आर्टिकलमध्ये इंटर रिलेशनशिप कसं आहे, कशा प्रकारे सांगितलेलं आहे ते इथे अभ्यासायचं आहे. त्यानंतर आहे पहा, ड्यू प्रोसेस, कायद्याची योग्य अशी प्रोसेस, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, एक्सटेंडेड व्ह्यू इन पोस्ट मनेका गांधी पिरियड. की मनेका गांधीची जी केस झालेली आहे त्या केसनंतर कशा प्रकारे हा व्ह्यू, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, कायद्याचा जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया उचित असावी, योग्य असावी, हा जो व्ह्यू आहे, हा व्ह्यू पोस्ट मनेका गांधी केसमध्ये कशा प्रकारे वापरण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे राईट टू एज्युकेशन, इव्होल्युशन अँड इम्पॉर्टन्स. आर्टिकल 21A हा अमेंडेड झालेला आहे आणि त्याप्रमाणे युनिक क्रिश्नन केस आहे आणि त्याप्रमाणे राईट टू एज्युकेशन हा अमेंडेड राईट आहे आर्टिकल 21 मध्ये, की तो इथे अभ्यासायचा आहे. त्यानंतर आहे प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन. अटक विरोधात प्रोटेक्शन काय आहे. डिटेन्शन इथे पहा, डिटेंट केलं असेल, एखाद्याला बंदिस्त केलं असेल तर त्या संदर्भात प्रोटेक्शन कशा प्रकारे आहे हे इथे सांगितलेलं आहे. मग इथे अरेस्ट प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट, प्रोटेक्शन अगेन्स्ट प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन अँड लॉज ऑथोरायझिंग प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, की प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन संदर्भात अथॉरिटी देणारे लॉ कुठले आहेत हे इथे अभ्यासायचे आहेत.
अशा प्रकारे हे मॉडेल नंबर 5 आहे.